असेल तर मग फायनल कदाचित 3 चेंडूंचाही करावी लागेल, पर्याय नाही, कारण टाइमपास होईल, उगाच वेळ जाईल. त्यापेक्षा ही लढत जर 1 षटकाची झाली, नाहीतरी आपण सुपर ओव्हर म्हणतो, तो हरकत नाही, सुपर ओव्हर करायला काय हरकत आहे. बघूया, नाणेफेकीचा कौल बेलापूर संघाने जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा विचार केलाय. फलंदाजी ओके. तर सरसोळी संघाला पहिली गोलंदाजी करायची आहे. प्लीज मैदानात ताबा घ्या. खरं तर नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाच्या ऐवजी फलंदाजीचा विचार केलाय. 2 षटकीय लढत, त्यामुळे ही लढत जिंकण्यासाठी मात्र सरसोळी संघाला अचूक टप्प्याची भेदक मारा गोलंदाजी करावी लागेल. तत्पूर्वी बेलापूर संघाच्या वतीनं 2 आघाडीवीर फलंदाज इथं मैदानाचा ताबा घेत असताना चला चला लवकर क्षेत्ररक्षण साहेब, आपल्याकडे वेळ नाहीये. प्लीज प्लीज प्लीज, आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये, कारण आता लगेचच झपकन अंधार होतो. आपण बघितलं असेल तर पहिला गोलंदाज कोण आहे, तो काय नाव आहे त्याचं सांगा लवकर. नसीब. नशीब, तुझं नशीबच नाव आहे, नशीब. तर नशिबाची साथ मिळेल का बघूया. नशीब गोलंदाजीसाठी पहिल्यांदाच भार सांभाळतोय. खरं तर 2 षटके लढत आहे, त्यामुळं आघाडीवीर वरुण आणि संतोष इथं स्थानाबद्ध झालेले आहेत. स्ट्राईक कडे तो वरुण, नॉन स्ट्राईक कडे संतोष. नशीब येतोय पहिल्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन. 2 षटके लढत, सेमीफायनलचा पहिली लढत. हा निघतोय पहिला चेंडू. पंच करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सैर वैर जातोय आणि ते पंच लगेच खराब चेंडू म्हणून घोषणा करतायत. धावसंख्येला सुरुवात होते 1. पहिल्या चेंडूची समाप्ती धावसंख्या होते ती बिनबाद 1. बघा फ्लड लाईट चालू झालेत. मी मला वाटलंच होतं फ्लड मध्ये खेळावं लागेल. चला हरकत नाही, पण थोडेसे त्रासदायक असते डोळ्यांना, खास करून आमच्याकडून म्हणजे कॉमेंट्री बॉक्स कडून बघताना. हा चेंडू दुसरा पहिलाच, तो मात्र योग्य पद्धतीने जातोय, सरळ जातोय. निर्धाव चेंडू म्हणून घोषणा करतायत. 1 धावेने धावसंख्येला सुरुवात. पहिल्या चेंडूची समाप्तीनंतर बिनबाद 1. पुन्हा एकदा नसीब वरुण साठी चेंडू घेऊन जाईल दुसरा, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू इथे मात्र फटकावण्याचा प्रयत्न मात्र खोदला गेला चेंडूला आणि हलक्या हाताने ढकलून दिलं. धावसंख्येला आणखीन एक उभारी मिळते 2 वर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 2. बेलापूर संघ प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर एक वेगळा निर्णय घेतला होता. बघूया आता डावखार फलंदाज संतोष, ज्यानं मागच्या सामन्यात मस्त फटकेबाजी केली होती आणि त्या फटकेबाजीच्या जोरावरच त्यानं सामना जिंकून घेतला होता. तो संतोष आता फलंदाजीसाठी येतोय. नसीब काय गोलंदाजी करील बघायचं आहे. राऊंड द विकेट. हा तिसरा चेंडू फटकावलाय, मस्त संतोषचा फटका झेलाय. वा 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 वा, प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती क्षेत्ररक्षकानं, पण बिचाऱ्याला मात्र तो चौकार रोखता आला नाही. धावसंख्या 4 ने नक्कीच पुढे सरकणार आहे. पोहोचली 6 वर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती बिनबाद 6. तर पुन्हा एकदा नसीब निघतोय चौथा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा संतोष साठी हा चेंडू. संतोषनं पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. आता मात्र स्क्वेअर लेगला दिलाय. 1 बाउन्स होता, बाहेर गेला गेला गेला. या संतोषच्या फलंदाजीवर मात्र कुठलाही प्रत्युत्तर मिळत नाहीये फलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना. धावसंख्या 1 ने 4 ने वाढली, पोहोचली दुहेरी अंकावर म्हणजेच 10 वर.
पाचवा चेंडू पुन्हा एकदा घेऊन पुन्हा एकदा नसीब निघतोय पाचवा चेंडू घेऊन संतोष साठी हा चेंडू. ओहो सलग 3 चेंडू आता झेल आहे. आता मात्र झेल आहे, निश्चित झेल आहे आणि ते मात्र झेल बाद होतोय. एकंदरीत काय तर 3 चेंडू मोठे फटक्यांचे खेळण्याचा प्रयत्न मात्र संतोष बाद होतोय. 2 चौकार जरूर आले. धावसंख्या 1 बाद 10 वर 5 चेंडूच्या समाप्ती नंतर. किरण काय म्हणशील? 5 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत आणि 2 षटके लढत आहे. रवी सर, आपल्या भूमिपुत्र मैदानाचा जर इतिहास पाहिला तर पहिली फलंदाजी करताना मात्र जेव्हा जितक्या धावा होतात ते चेस करणं मात्र खूप कठीण जातं. तर तेच समीकरण चेंडू नसीब चांगली गोलंदाजी करतोय. 5व्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद करतोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या 10 वर 1 गडी बाद 10. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज कैलाश येतोय. पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. धावसंख्या 10. नसीब निघालाय. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होतीये. 22च्या रूपानं धाव आली आहे. 1 धाव जोडली गेली आहे. धावसंख्या 11. 1 षटकाची सांगता होते. 1 षटक मात्र पूर्ण होतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11. आता मात्र जर रवी सर आपण भूमिपुत्र मैदानाचा इतिहास जर पाहिला तर प्रथम फलंदाजी करताना जर धावा जितक्या काढाल त्या धावा सेकंड इनिंग्सला मात्र चेस होत नाहीत. हा इतिहास भूमिपुत्र मैदानाचा तुम्हाला माहितीच असेल. तुमचं काय म्हणणं याच्यावर? बिल्कुल सही कहा किरण आपने, क्योंकि देखिए पहली ओवर पर अगर 11 रन पड़ गए, जो कि ये सेमीफाइनल का तकरीबन मुकाबला है और 2 ओवर का ही मुकाबला है, तो आने वाले अगर 6 गेंदों पर और 11 निकल जाते हैं तो यकीनन 22 रन बनाना यहाँ पर थोड़ा मुश्किल हो सकता है शायद सरसोली टीम के लिए. ये संभावना की बात है लेकिन ये सच बात है, क्योंकि मुमकिन है कि आने वाले 12 गेंदों पर 22 रन बनाना थोड़ा मुश्किल हो सकता है. नक्कीच रवी सर. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. दुसऱ्या षटकाला स्टार्ट होते. दुसरं षटक घेऊन आलाय जग्गू. पंचांच्या उजव्या बाजूनं कॉम्बॉक्स एंड करून मारा करतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन निघालाय जग्गू. सुंदर फटका आहे परंतु चेंडू मात्र ट्रॅव्हल होणार नाही. हा इतिहास मात्र भूमिपुत्र मैदानाचा कुठेतरी लागू पडतोय. कैलाश बाद होतोय. जग्गू साठी सुवर्ण संधी. 2 विकेट साठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक युग दबंग संदीप पाटील लालू यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. चला 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 प्लीज प्लीज बॅट्समन थोडी धाव घ्या प्लीज प्लीज प्लीज. चला जरा लवकर. चला 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 प्लीज प्लीज क्षेत्ररक्षण लावा. दुसऱ्या ओव्हर मधला दुसरा चेंडू. थोडासा सामन्याला स्पीडअप करायचा, एक्सपेडाइट करायचा, थोडासा गती द्यायची आहे. दुसरा चेंडू. सुंदर चेंडू भिरकावून दिला आहे परंतु चेंडू ट्रॅव्हल होणं मुश्किल होतंय. दुसरा हादरा. 2 विकेट मात्र जग्गूने घेतलेत. आत्ता जर 1 विकेट घेतला तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक युग दबंग संदीप पाटील लालू यांच्याकडून जग्गूसाठी मिळेल. एक षटक व 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या त्याच ठिकाणी अडकून पडली आहे 11 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज येतोय समाधान.
इन ॲट नंबर 5 वर फलंदाजी करण्यासाठी होते समाधान. तिसरा चेंडू हॅट्रिक मिळवेल काय पाहायचं आहे. सुंदर चेंडू स्पिन होतोय. अप्रतिम चेंडू जग्गू याचा. 3 चेंडू अप्रतिम. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी मात्र बाद करण्यात यश येते जग्गू याला. तिसरा चेंडू मात्र डॉट बॉल. चौथा चेंडू बघूया. धावसंख्या अजूनही त्याच ठिकाणी अडकून पडले 11 वर. चौथा चेंडू जग्गू पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. समाधानसाठी हा पुढचा चेंडू. सुंदर फटका. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याची तयारी दाखवतील काय. सुंदर क्षेत्ररक्षण होते. काऊ करण्याच्या ठिकाणी असा उभा असणारा क्षेत्ररक्षक. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. समाधान व वरुण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या आता मात्र 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 13. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. दुसऱ्या ओव्हर मधला 5वा चेंडू जग्गू घेऊन निघालाय. समाधानसाठी हा चेंडू. 1 बाउंस बघूया. फील्ड होतोय. चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय. माफ करा 2 धावेने संघ जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू. धावसंख्या 15. पहिलं षटक टाकलं होतं नसीब्यानं 10 धावा दिल्या होत्या. आता मात्र जग्गू याने चांगली गोलंदाजी सादर केलेली आहे. या 5 चेंडू मध्ये अवघ्या 5 धावा देऊन 2 गडी मात्र बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. सुंदर फटका बघूया. 1 बाउंस चौकार मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. 20 धावांचं आव्हान. चला क्षेत्ररक्षक त्वरित उतरायचं आहे. अंतिम सामना बहुतेक अंधारात आपल्याला खेळवावा लागेल. प्लीज चला बेलापूर संघ थोडं कोऑपरेट करा. श्री अनंत मारुती मात्रे यांना विनंती असेल मंचावर यायचं आहे. कोपरकरे 30+ च्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत असेल. श्री अनंत मारुती मात्रे जेथे कुठे असेल त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. रवी सर 12 चेंडू 20 धावा. जवळजवळ 10 धावांचं समीकरण. काय वाटते तुम्हाला किरण? मुझे लगता है कि ये बिल्कुल संभव हो सकता है क्योंकि सरसोली के पास भी अच्छे बल्लेबाज है. तो संभावना है कि आने वाले इन 12 गेंदों पर अगर कड़ी मेहनत तो नहीं लेकिन अगर सोचे समझे अगर बल्लेबाजी करे जो कि मैच के अनुरूप, पिच के अनुरूप, ग्राउंड के अनुरूप अगर बल्लेबाजी करते हैं. देखिए ट्रैवल तो होता नहीं गेंद हवा में से, तो आपको ग्राउंडी शॉट ही खेलने होंगे और ज्यादातर ग्राउंडी शॉट खेलोगे तभी आप सक्सेस हो सकते हैं. क्योंकि अब तक पिछले 3-4 मुकाबले में ज्यादा छक्के देखने को नहीं मिले लेकिन चौके बहुत सारे देखने को मिले. तो संभवतः वही करना होगा सरसोली टीम को. तो थोड़ा स्टडी खेलना होगा, ग्राउंडी शॉट खेलने होंगे. नक्कीच रवी सर एक कानमंत्र असेल सारसोली संघासाठी. 20 धावांचं आव्हान ठेवलंय. प्रत्येक षटकामागे 10 धावा काढायच्या आहेत. त्या 10 धावा जर स्टडी खेळला तर तो त्या 10 धावांचं समीकरण मात्र पार करू शकतील. परंतु बघूया भूमिपुत्र मैदानाचं हा इतिहास बघूया आता काय करतायत. चला क्षेत्ररक्षण लावा प्लीज. बेलापूर संघ प्लीज. गुरु और नवनाथ 2 शुरुआती बल्लेबाज भाई भाई. और पहला गेंदबाज वरुण गेंदबाजी का जिम्मा संभाले हुए. देखिए 20 का टारगेट है 12 गेंदों पर, यानी 2 ओवर का हिसाब है. 10 रन प्रति ओवर का जो प्रति रन ओवर का जो रेट है उसके फलस्वरूप जैसे मैंने कहा कि थोड़ा स्टडी खेलना होगा, रुक कर खेलना होगा, टिक कर खेलना होगा, धकेलना होगा. क्योंकि 6 गेंदों पर आराम से आप 12 रन भी पा सकते हैं दुक्का रन लेकर. क्योंकि फैला हुआ समतल सपाट मस्त मैदान है और इस मैदान का अगर आप फायदा नहीं उठा सकते तो फिर आपकी बल्लेबाजी खराब हो सकती है. और उसी फलस्वरूप अगर गेंदबाजी की बात करें तो वरुण एक ठीक ठाक अच्छा गेंदबाज, नपीतुली गेंदबाजी के लिए ज्यादा जाना जाता है. तो संभवतः वो ज्यादातर गेंदे ऑफ स्टंप से बाहर या फिर मिडल स्टंप पर वही गेंदबाजी उसका शस्त्र है, अस्त्र है. तो क्या स्ट्राइक पर जो गुरु है वो उस बल्लेबाजी को भापसाएगा
देखते क्या होता है। पहले ओवर की पहली गेंद, ये गेंद देखिए ऑप्शन ख्याल किसी बार कट कर दिया, यही चाहता था मैं, यही होना भी चाहिए था। बिल्कुल समतल सपाट मैदान है, जैसी गेंद बीट करती है क्षेत्र रक्षक को तो सरसरती बाउंड्री से बाहर जाती है और ये पहली गेंद पर चौका आता हुआ। नक्कीच रवी सर चांगली फलंदाजी पाहायला मिळते सारसोले संघाकडून. कुठलाही चान्स घेत नाहीये षटकार लागवण्याचा, परंतु गॅप काढण्यात त्यांना यश येतोय. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळत आहेत. 10 धावाचं समीकरण ठेवलंय ते म्हणजे सारसोळे संघापुढे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू. तो अगली गेंद लेकर तैयार वरुण, वरुण भी ये गेंद फुलर लेन गेंद थी, ब्लॉकआउट बढ़ाने का प्रयास किया था, हल्के हाथों से खेल दिया उसे मिड विकेट की दिशा में। जब तक फील्डर फील्ड कर रहा है तब तक थोड़ी सी हड़बड़ा, थोड़ी गड़बड़ी। दूसरे रन का प्रयास और सफलतम शायद होने की संभावना, क्योंकि तेजी से आए थे बल्लेबाज। इन दोनों की सहायता से रन से क्या देखिए चुरा कर पहुंचे हैं 6 पर। तो गेंदे बचे 10, रन निकालने होंगे 14, रन संख्या 6 पर पहुंची है 2 गेंदों की समाप्ति के बाद। तीसरी गेंद लेकर तैयार वरुण, फिर एक बार गुरु के लिए ये गेंद पंच किया गया यहाँ पर एक्स्ट्रा कवर की दिशा में। जब तक फील्डर फील्ड करके सामने आ रहा है तब तक 1 रन पूर्तता, दूसरे का प्रयास और फील्डर के हाथ में से विकेट कीपर के हाथ में जब तक गेंद आए तब तक दूसरा रन पूर्तता होता हुआ। रन संख्या 8 तक पहुंचे 3 गेंदों की समाप्ति के बाद। देखिए किरण, हमने बात कर रहे थे कि ग्राउंडी शॉट खेलो, स्टडी खेलो, तो वही खेल यहाँ पर दिखाई दे रहा है। नक्कीच रवी सर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आल्या आहेत 8. सुंदर फलंदाजी, एक स्टडी खेळ मात्र सारसोळ संघाकडून पाहायला मिळतो. कुठलाही चान्स घेत नाहीयेत. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. वरुण फिर एक बार गुरु के लिए बड़ा शॉट, बड़ा शॉट, ये गेंद बिल्कुल सीधी फ्लैट होती हुई दिखते। अंपायर क्या कहते हैं, देखिए ट्रैवल नहीं हो पाया, बहुत बड़ा शॉट था लेकिन 1 बाउंस आउट ऑफ बाउंड्री लाइन। ये कोशिश भरपूर थी, टाइमिंग बेमिसाल थी, पावर थी, लेकिन गेंद जो कि हवा में पूरी सुस्ती के साथ 1 बाउंस आउट ऑफ बाउंड्री लाइन। ये 4 तो जरूर मिलते हुए रन संख्या 4 से बड़ी पहुंची 12 पर। 20 के अनुरूप अभी भी 8 रन दूर आने वाले 8 गेंदों से। अगली गेंद पंच, फील्डर डायरेक्ट हिट, ओ बाल बाल बचता हुआ वहां पर, लेकिन 1 रन का मौका उसी को पूरा किया। रन संख्या 7 और 7, 13 पर पहुंचा है ये 7-7। अब लक्ष्य 7 गेंदे और 7 रनों का, जो 13 का जो अशुभ आंकड़ा है वो आ चुका है। अब यहां पर खतरा हो सकता है, देखते खतरा किसे है, क्या वो गेंदबाज को है या फिर उस बल्लेबाज को है। 7 गेंदे और 7 रन, सेमीफाइनल का एक तगड़ा मुकाबला, जो भी जीतेगा वो फाइनल का मुकाबला अब कुछ ही क्षणों बाद खेलेंगे सीधे सीधे दीवा बी के विरुद्ध में। चलिए जल्दी 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 जल्दी, तकरीबन डे नाइट का मुकाबला होता हुआ। ये गेंद फ्लाइटेड गेंद थी, सीधे बल्ले से खेल दिया, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद, आराम से चहलकदमी करते हुए 1 रन पूर्तता होता हुआ। अब बची है 6 गेंदे और 6 रनों का लक्ष्य। किरण क्या कहना चाहोगे? 6 गेंदे 6 रन। रवी सर 6 चेंडू 6 धावा, एकच चांगलं प्रामाणिक क्रिकेट खेळताना दिसत आहे सारसोळे संघ. 10 धावांची रणनीती होती, परंतु धावा आल्या तर 14. चांगलं क्रिकेट, कुठलाही षटकार मारण्याचे मनसुबे मात्र नव्हते. चौकार आणि एकेरी दुहेरी धावावर जास्त भर दिलेला आहे. 20 धावांचा टार्गेटला पार करण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावा. चमत्कार घडेल काय, काय घडते काय बिघडतंय, येणारे चेंडू मात्र ठरवेल. दुसऱ्या ओव्हर मधला पहिला चेंडू कैलाश. चला मी विनंती करतोय दिवा संघाचा कर्णधार जिथे कोण असेल त्यांनी मंचावर यायचंय. नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी रेडी राहायचंय. 6 चेंडू आणि 6 धावा कैलाश. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. नवनाथसाठी पहिला चेंडू, सुंदर फटका, फक्त दिशा दिली आहे, चेंडू मात्र थांबणार नाहीये. चौकार मिळतोय, 4 धाव मिळतात, 4 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. 5 चेंडू 2 धावा, 5 चेंडू 2 धावा. 20 धावांचं आव्हान होतं. या आव्हानाला मात्र चांगलंपणे पार करण्यात यश आलेला दिसतंय ते म्हणजे सारसोळे संघाला. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 2 धावा. या षटकातील पुढचा चेंडू, सुंदर फटका, स्लाइस केलाय चेंडू, 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याची तयारी
2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होत आहेत. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. चला या सारसोली संघाचा कर्णधार. सामना 1 ओव्हरचा राहील मित्रांनो. खूप अंधार झालाय, चेंडू दिसेल की नाही काय माहिती नाहीये. तुला दिलीप आवरा दिलं मी काय 1 वरचे अनाउन्स कर. हा केलं ना अनाउन्स 4 वरचे. चला ही लढत फक्त 1 षटकी असेल. लगेच 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 प्लीज लगेच नाणेफेकीचा कौल घ्या आणि त्या अनुषंगानं मैदानाचा ताबा घ्या. मी पुन्हा एकदा विनंती करतो श्री अनंत मारुती मात्रे जिथे कुठे असतील त्यांनी मात्र मंचावर येण्याची कृपा करावी.